मग नानामुखातून शब्द निघावा तो शब्द खरा व्हावा. आणि वास्तविक संत कधी खरं बोलत नसतात. ऐका ऐका, वास्तविक संत कधी खरं बोलत नसतात. संत जे जे बोलतात ती प्रत्येक गोष्ट खरी होत असते. तुका म्हणे खरे झाले एका बोली संतांच्या. महाराज बस्तापूरकरांचं कीर्तन झालं. कीर्तनात एक दारुडा महाराजांचं दर्शन घेण्याकरता आला. त्याच्या तोंडाने दारूचा वास आला. महाराजांनी बघितलं आणि म्हटले, काय भल्या माणसा, कीर्तनात दारू पिऊन येऊन बसलास? तुझं जीवन बदलायची तुला संधी आहे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाली. एकादशी दिवस होता आणि खाणार पिणार का एकादश समजती का सोमवार समजतो? एकादशीचा दिवस आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाल. त्यानं गळ्यात महाराजांचं ऐकून माळ घातली. नुसतं माळ नाही घातली, माळ घालायला महत्व नाही. एखाद्या दारुड्याच्या खाणार पिणाऱ्याच्या माणसानं जर माळ घातली त्यांच्या बायका जास्त खुश होत नाही. कारण त्यांना माहिती सोमवारी घालतात रविवारी काढते. माळ नुसती घालायला महत्व नाही, टिकली पाहिजे. आणि हे घालणारे माळी घालणारे बोलत हे म्हणते, मी पैठणला गेलो माळ वाहून गेली. तुझीच कशी वाहून जाते, आमच्या का नाही जात? माळ घातली. महाराजांच्या सोबत पंढरपूरची वारी करायला लागला महाराज. 11 वर्ष पंढरपूरची अव्याहतपणे वारी कुणी केली? खाणार पिणाऱ्यांना माळ घातली त्या वारकऱ्यानं. आता तो वारकरी झाला होता. 12व्या वर्षीची वारी आहे. दिंडीमध्ये मुक्काम दर मुक्काम ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करताना दिंडीच्या वाटेवर त्याला मरण आलं. ज्या गावात मरण आलं त्याच्या नातेवाईकांनी घरच्यांनी सांगितलं, पंढरीच्या वाटेवर मरण आलंय, हे आमच्या नातेवाईकाचं भाग्य आहे. त्यांचा अंत्यविधी तिथंच करायचा. सगळे नातेवाईक तिथं आले. अंत्यविधी तिथं केला. जिथं अंत्यविधी केला तिथं समाधी बांधली. पुढच्या वर्षी दिंडी तिथं गेली. तिथं समाधी तयार झाली होती. 3 वर्ष समाधी दिंडीतल्या लोकांनी पाहिली. 4थ्या वर्षी जिथे समाधी, त्या समाधीवर मंदिर झालं होतं. आणि आजही त्या समाधी जिथे आहे, जिथे समाधीचं मंदिर जिथे आहे, त्या परिसरातले लोक तिथून जाताना त्या वारकऱ्याच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. 11 वर्षापूर्वी रस्त्यावर दारू पिऊन पडला. कुत्र कधी काय करून जात होतं, कुत्र कधी कार्यक्रम करून जात होतं त्याला सुद्धा कळत नव्हतं. ही अवस्था 11 वर्षापूर्वीची. पण 11 वर्षानंतर मारुतराव महाराज नावाच्या संतानं सहज बोलणे, हित उपदेश, सहज बोलून हिताचा उपदेश केला. ते म्हणलं नाही, जमत नाही. ते म्हण बायकोला विचारतो माळ घालायची, बायको नाही म्हणते का? पण करोनी सायास अशी कविते आग्रह केला, माळ घातली. आज त्याच्यासाठी मंदिर तयार झालं. हा संतांच्या संगतीचा महिमा आहे. संतांनी केलेले उपकार आहे. संत सहज बोलून हिताचा उपदेश करतात. येन केन प्रकारेन संत अनेक प्रकारचे उपकार तुमच्या